ते मायबापाच्या पोटी जन्माला आला पाहिजे, हे दान तुम्ही देवाला मागितलं पाहिजे. मागता का? नाही मागत. पोरगं 10वीत गेलं की देवा कॉपी केली तरी पण पोरगं पास होऊ दे, ते गाऊ नको दे, हे दान तुम्ही मागता. देवा माझ्या पोराला 35% पडली तरी चालेल, पण पोरगं नापास नको होऊ दे, हे दान आपण देवाला मागतो. मग काय आताच्या व्यवस्थेतून आम्ही काय शिकायचं? त्यांनी दान मागितलं. देवा माझी पोरं बाळा शिकलेले आहेत, पोरं बाळ माझी हाडाची काढा करतात, रक्ताचं पाणी करतायत, देवा मेंढराकडे जातायत, मेंढी माऊलीची सेवा करतायत. देवा 18 तुझे बग्गे होते, आता देवा 19 बग्गे झाले. या प्रत्येक बग्ग्यामध्ये माझ्या पोराबाळांनी सेवा केली. देवा मला फक्त दान एवढंच दे. या पोरांच्या हातून आता तुझ्या मेंढी माऊलीची सेवा झाली. देवा या पोरांच्या हातून देशाची, राज्याची सेवा होऊ दे. ब्रह्मनायक विश्वनायक बाळूमामांनी हा शब्द त्या भक्ताचा ऐकला आणि वाल्मिक आबा पुजारींचा हा शब्द ऐकल्यानंतर वाल्मिक आबांच्या पदरामध्ये पहिलं दान 2019ला टाकलं. 2019 ते 20च्या कालखंडामध्ये टाकलं. ते पहिलं दान होतं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. अरे असा देश धर्म पर मिटण्यासाठी, हे मेरे वतन के लोगो, या वतनला सुरक्षित करण्यासाठी, हाडाची काढा रक्ताचं पाणी करणारा या देशाला सुरक्षित करण्यासाठी पहिला पोरगा अमोल नावाचा देशाच्या सीमेवरती उभा केला. हा फक्त बाळूमामांची ताकद आहे. आणि दुसरा पोरगा सदरक्षणाय खलनिग्रहाय, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी आत्ताच्याच मागील वर्षामध्ये जी परीक्षा झाली त्या महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू केला. अरे गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राची सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी पोलीस खात्यामध्ये खाकी वर्दी देणारा सुद्धा कोण आहे? बाळूमामा आहे. हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. बाळूमामांची सेवा केल्यानंतर मेवा आपोआप मिळतो. कारण हा बाळूमामा तुमच्या पैशाचा भुकेला देव नाही. तर कसं आहे माहिती आहे का? देवाला आल्यानंतर ना लोक काय लोक लय दाखवतात काय बरंच काय देवा यंदा माझा पोरगा 12वीला आहे, 90% पास होऊ दे. शेजारचा नापास झाला तरी चालत, माझा पोरगा 90% पास होऊ दे. देवा तुला चांदीचा मुकुट घालीन. कशाचा? चांदीचा मुकुट घालीन. कोणाला सांगते? देवाला सांगते. दान काय मागते? पोरगा पास होते. दुसरं दान मागते, देवा अरे दररोज तुझंच पाणी घालतो देवा, पण दुधाचा दर आताशी वाढलाय, पण अजून वाढू दे, अजून वाढू दे. म्हणजे आपण दान कोणतं मागतो? देवा अरे शेजारच्यानं गाडी आणली आणि मग गाडी आणल्यानंतर पुजायला गेली. पुजायला जाताना गायचं मंगळसूत्र काढलं, मंगळसूत्र काढून असं लावलं त्या गाडीला बिडीला, आणि घरी आली परत मंगळसूत्र घालून, आणि मंगळसूत्र घालणाऱ्याला विचारलं, अहो ऐकलं का? काय झालं? आताच कामावून आलोय, काय झालं काय? अहो ऐकलं का? बोल की. अवश्य आता गाडी आली, काय बोल की म्हणताय तुम्ही? मग आणू दे की, मग चांगलं झालं की. चांगलं काय झालं? गाडी आणली. पूर्वी गाडी आणायची तेव्हा गाडीवर नंबर प्लेट नसायची, आणि आता जी गाडी आणली त्याच्यावर नंबर प्लेट आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आणणार नाही. मग काय कशासाठी एवढं सांगते? अहो गाडी चांगली दिसते, मग दिसू द्या की. मग का सांगते? अगं चांगली की. मग नाही भाऊ, मला असं वाटतंय गाडी सेकंड हँड असेल. अगं सेकंड हँड असो नाही तर फर्स्ट हँड असो, तुला काय करायचंय? ही अशी समाजाची आपल्या प्रवृत्ती आहे, आणि ह्याला म्हणतात खेकडा प्रवृत्ती. बघा गुजराती मारवाडी माणसं मोठी झाली, उद्योग व्यवसायामध्ये मोठी झाली, त्यांनी गरुड झेप घेतली. आपली माणसं मागं राहिली. याचं कारण आपण नेहमी आपल्या माणसांचेच पाय ओढले. अरे आपला माणूस पुढे जात असेल ना तर पाठीवरती कौतुकाची थाप टाका, कारण तो आपला माणूस आहे. अरे आपल्यावरती जेव्हा संकट कोसळतं तेव्हा घरातला भाऊ उभा राहतो, गाव उभं राहतं, बाहेरचा उभा राहतो का? अशी बात नाही. त्याच्यामुळे बाळूमामांकडून शिकायचं असेल ना, बाळूमामांच्या भक्तीकडून शिकायचं असेल ना, तर पहिली भक्ती शिका, आपली माणसं मोठी करा. विठ्ठल आता माणसाला महाराज मग आपल्यानी परकी ओळखायची कशी? आपल्यानी परकी ओळखण्याचा मंत्र माझ्या बाळूमामांनी साधा सोपा सांगितला. अरे संकटाच्या काळामध्ये जो उभा राहतो तो असतो आपला. साध्या सोप्या भाषेत सांगता नेते सर
साध्या सोप्या भाषेमध्ये गावचं ग्रामपंचायत इलेक्शन लागलं होतं. त्यावेळेस कळतं आपलं कोण आणि परक कोण. कारण काल आपल्या ताटात जेव्हा होता आणि उद्या दुसऱ्याच्या ताटात गेला. ही परिस्थिती आहे. काल एका गाडीवरती फिरत होता, उद्या दुसऱ्याच्या गाडीत फिरतोय. सक्का भाऊ पक्का वैरी होतोय. बरोबर आहे. सांगायचा उद्देश इतकाच आहे की आपलं कोण आणि परक कोण ओळखायचं असेल ना, अरे माझा भाऊ माझ्यासाठी भरपूर काय करतोय बघायचंय का. फक्त ग्रामपंचायतीला फॉर्म भरा, भाऊ कधी कधी विरोधात जातो. ही अवस्था आहे. हा पहिली स्टेप आहे. मला सांगायचा उद्देश इतकाच आहे, आपलं कोण आणि परक कोण ओळखण्याचा साधा सोपा मंत्र आहे. आई बाप शेवटपर्यंत ऐका. अरे संकटाच्या काळात तुमच्यासाठी उभा राहतो, छातीचा कोट करतो, पाठीची चाळ करतो तो आपला. आणि संकट आल्यानंतर जो पायाला भिंगरी राहून पळून जातो तो आपला नाही. मग या जगामध्ये मनुष्य ही अशी जात आहे जी मनुष्याची साथ सोडते. मला काय म्हणतोय, मनुष्य अशी जात आहे. तुम्ही एक गोष्ट ऐकली का? थोडक्यात सांगतो, मला वेळ फार नाहीये. काय असतं, एक डबका असतं, डबक्यामध्ये पाणी येतं. त्या डबक्यामध्ये 4 पिलांची आई असते. 4 पिलांची आई पाणी येतं म्हणून पाणी आल्यानंतर ती 4 पिलं स्वतःच्या खांद्यावरती घेते. खांद्यापर्यंत पाणी येतं. आई डोक्यावरती 4 पिलं घेते, पण आईच्या नाकापर्यंत पाणी येतं आणि आईचा सुद्धा जीव गुदमरायला लागतो. तेव्हा ती पक्षी नसणारी आई त्या पिलांना स्वतःच्या पायाशी घेते आणि पिलांवरती उभी राहते. मनुष्याशी जात आहे. मनुष्याशी जात आहे. संकटाच्या काळात पहिल्यांदा स्वतःच्या जीवाचा विचार करणारी जात म्हणजे मनुष्य आहे. आणि देव या तत्वाला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा भेदभ्रम अमंगळ. देवाला कोणताही निळा नाही, पिवळा नाही, हिरवा नाही. याविषयी बोलताना कवी अनंतराव सांगतात, हिरवा पिवळा निळा भगवा सारे मिळवणी करू एकच तिरंगा. साहेब कुणाला हिरवा लागतो, साहेब कुणाला पिवळा लागतो, पण दुर्दैव हेच आहे, माझा तिरंगा मात्र 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला फरकतो. मामांच्या कर्तृत्वाचा कार्याचा झेंडा कोणता असेल ना, तर प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये भक्तिभाव रुजला पाहिजे. आणि तो रुजवायचा ना, तर मामांनी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं. मामांनी सांगितलं सेवा करा. काय करा? सेवा करा. मग सेवा कोणत्याही प्रकारच्या